एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल नीतू अँड मॉम. सो आज आहे रविवार आणि रविवार सगळ्यांचा घरी निवांत होतो, कारण मुलांचे डबे नसतात, स्कूलला सुट्टी असते, ऑफिसला सुट्टी असते, पण आपले एक्स्ट्राचे काम असतात नाही का. चला असो तर आज रविवार आहे आणि एकादशीसुद्धा आहे. तर मी आज देवांची म्हणजे तसंच तर दर रविवारी मी देवांची डीप क्लिनिंग करते, पण आज जरा स्पेशल आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने. तर माझ्याकडे लिक्विड पण आहे, म्हणजे शॉर्टकट जर कधी एमर्जन्सी आली किंवा येतात असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला. सो जर शॉर्टकट पण माझ्याकडे आहे एक लिक्विड, ज्याच्याने देव असे क्लीन निघतात. पण मला म्हणजे पितांबरीने घासल्यानंतर जशी त्यांना चकाकी येत असते ना, आणि ती दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. सो तसंच म्हणजे पितांबरीने घासलेले देव मला आवडतात आणि ते दीर्घकाळपर्यंत चकाकतात आणि चमचमतात, आणि त्यांना वॉश केल्यानंतर जे म्हणजे समाधान वाटतं मनाला, सो तेच मला आवडतं. आणि इथं माझे देव घासून पुसून स्वच्छ क्लीन करून झाले, तुम्ही पाहू शकता. सगळंच ॲक्च्युली घासून घेतलं, जसे की दिवे वगैरे सगळं माझं इथं क्लीन करून झाले. आणि इथं आता मी रचूनही घेते आणि छान अशी देवपूजा माझी इथं झाली आहे. आणि देवारासुद्धा मी छान प्रकारे पूर्ण क्लीन करून घेतलं, म्हणजे आजूबाजूलासुद्धा आणि अगदी मध्येसुद्धा. तुम्ही बघू शकता छान असे माझे जे बाहेर प्लांट लावलेले असतात गॅलरीमध्ये, त्यांचे फुलंच मी यांना वाहते. सो तेही मध्ये ठेवून झाले आणि नॉर्मल अशी साधी सिंपल देवपूजा मी केलेली आहे. आणि धूपबत्ती वगैरे लावल्याशिवाय, मला रांगोळी काढल्याशिवाय काही म्हणजे वाटत नाही की देवपूजा केली असं. सो तेही माझे इथं करून झाले, तुम्ही बघू शकता. तर इथं माझी देवपूजा करून झालेली आहे. नंतर माझा मुलगा म्हणजेच नित्यांशला लागली आहे भूक, आणि म्हणून मी आता साबुदाणा बनवते, जे मी रात्रीच भिजवत घातलेले होते. तर त्याचीच मी इथं प्रिपरेशन करून घेते आहे. एकीकडे साबुदाण्याचं प्रिपरेशन चालू आहे आणि दुसरीकडे मी जे आपलं कुकरमध्ये पोटॅटोज जे हे वाफायला टाकले, कारण मला बनवायचे तिखट पोटॅटोज जे मला आवडतात. आणि साबुदाण्यासोबत मी तिखट पोटॅटोज बनवते, म्हणजे बनवतेच, मला ते लागतातच. इकडे शेंगदाणे भाजून घेते, जे मला आपल्याला साबुदाण्यात टाकायचे. शेंगदाणे भाजून झालेने अशा प्रकारे मी शॉर्टकट त्यांचे जे छिलके असतात ना, ते रिमूव्ह करून घेते. सो तेच इथं मी करते. इथं मी थोडं एक्स्ट्राचं मिरच्या तळते, जेणेकरून मला काढता येतील. मला साबुदाण्यासोबत अशा पण मिरच्या तिखट खायला आवडतात, तर इथं जास्तच तळून मी काढून घेईल अगोदर, आणि नंतर बाकीच्या साबुदाण्यामध्ये आपल्याला लागतील. इथं मी आता पोटॅटोज पण टाकून घेतले आणि ते वाफून घेऊयात आपण. सो वाफले गेले पोटॅटो अगोदरच, अँड मी त्याच्यावर झाकण ठेवलं होतं स्टीलचं. तर इथं शेंगदाणेसुद्धा टाकून घेतले थोडेसे. तुम्हाला इथे एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर स्किप करून व्हिडिओ बघत असाल तर स्किप करू नका आणि बघून घ्या माझं एवढं. अँड तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवे असाल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. तुम्हाला माझ्या चॅनलवर बऱ्याचशा अशा नवीन रेसिपीजसुद्धा मिळतील. त्याच्यानंतर DIY, त्याच्यानंतर तुम्हाला मिळतील गार्डनिंगशी रिलेटेड व्हिडिओ, स्किन केअर, हेअर केअर, बऱ्याच प्रकारच्या नवीन गोष्टी मी पुढे व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करीन. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. इथं साईडला मी वाफलेले पोटॅटो होतेच, तो ते छिलके काढून जे आता मी लाल तिखट पोटॅटो पण बनवून घेतले, ते पण मला आवडतात खायला. आणि इथं माझ्या साबुदाणे साईड बाय साईड झाले आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकता आता साबुदाणे वगैरे सगळं रेडी आहे. एक्स्ट्राचं थोडं ठेवलं आहे, कारण नित्यांसाठी हे नाही खाल्लं तर ते असं ऑप्शन म्हणून. आणि इथं बघा सगळं जेवण वगैरे करून झाले, मी आली किचनमध्ये आणि इथं मॅजिकल लिक्विड यूज करून जे आता सगळं क्लीन करून घेत. तुम्हाला फक्त जस्ट स्प्रे करायचं असतं, याच्यात असतं व्हिनेगर, पाणी आणि डिशवॉशर, बस 3 गोष्टींनी तुम्हाला हे करून घ्यायचे. जर स्प्रे अँड वाईप, बस झालं तुमचं किचन क्लीन.
नंतर यांनी काही फ्रूट्स आणले होते, सो ते मी धुवून वगैरे इथं या बास्केटमध्ये ठेवून घेते, जे मी मिशोवरून मागवली होती. स्वस्तात मस्त आणि ही छान आहे, म्हणजे अशी हँग करत राहते. सो मला खूप आवडते आणि खूप स्टीलची आहे, वॉशेबल आहे, तिला आपण वॉश पण करू शकतो चांगल्या प्रकारे. आणि याच्यात मस्त म्हणजे 3 प्रकारचे अशा लहान, मीडियम, लार्ज, मीडियम अँड स्मॉल अशा. तुमच्यासाठी एक टिप आहे, जर तुम्ही रेंटच्या घरामध्ये राहत असाल ना, सर असे जुगाड तुम्ही करू शकता. तर इथं ॲक्च्युली मी हे 2 हुक्स फ्लिपकार्टवरून मागवले होते आणि त्याला जे स्टीलचं लावले ना, तर ते पण मी फ्लिपकार्टवरून मागवले आणि ते जस्ट स्टिकी होलमध्ये अटकवले आणि तिथं मी बऱ्याच प्रकारचे पिशव्या हँग केल्या जे आपला बाजारात लागतात किंवा दूध वगैरे घ्यायला, आणि त्यांचे टिफिन बॅग्स आणि अशा वेगळ्या मी हँग केलेले आहे. सो तुम्ही पिशव्याने तुम्ही इतर काही टूल्स वगैरे पण हँग करू शकता. नंतर इथं अजून एक टिप आहे. सो नित्यांच्या जे टिफिन बॅग्स आहेत ना, ते खूप अशा लाईट शेडमध्ये, सो त्यामुळे त्याला ना म्हणजे असं खाली वगैरे ठेवलेलं असतं, तो लहान मुलं कुठे पण ठेवून देतात, म्हणून त्याला असे काळपट डाग पडले. तर मी यांना व्हॅनिशमध्ये फक्त 10 मिनटं भिजवत घातलं होतं आणि तुम्ही नंतर बघू शकता की वॉश नंतर हे किती स्वच्छ आणि क्लीन निघाले विदाउट ब्रश. तो मी ते त्यांना एस आकाराच्या जी क्लिप असते ना, त्याच्यामध्ये हँग केले आणि तुम्ही बघू शकता किती छान, म्हणजे विदाउट ब्रश. जास्त मला काही एफर्ट्स घ्यावे लागले नाही यांना वॉश करण्यासाठी. आणि तुम्ही जर व्हॅनिशमध्ये असं थोडंसं भिजवत घातलं, सो तुमचं काम म्हणजे जे 15-20 मिनटात होतं ते 5-10 मिनटात होईल अशा पद्धतीने. आणि जोपर्यंत मी मागचं क्लीन करत होती, तोपर्यंत त्यांनी इथं हॉलमध्ये एवढा सगळा क्रेयॉनने प्रसार करून ठेवला. आता हाच मला आवरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता सगळे पैशांवर सुद्धा त्यांनी सगळं. इथं काही बुक्स होते जे त्यांच्या अगोदरचे होते नर्सरीमधले, त्यांची पण क्लिनिंग करायची होती कारण ते त्याला आता लागत नाही. आणि सोबत हा जो तुम्हाला टेबल दिसतो याची पण क्लिनिंग अँड ऑर्गनायझेशन करायचं होतं. सो म्हणजे जास्त काही नाही, पण जस्ट साधं सिम्पल रचून घ्यायचं होतं. आणि त्याच्या काही ऑरेंज कलर लावून शिल्लक राहिलेला होता, सो तो वेस्ट जाण्यापेक्षा इकडे तिकडे पडण्यापेक्षा सो त्याचा यूज करून जे पुस्तकांना बुक्सला थोडं नीट ऑर्गनाईज अँड थोडंसं एक चांगलं लुक येऊन जाईल. सो तेच इथं मला करायचं. सो तो पण इथं त्याचे बुक्स बघवते होता की काय काय नाही असं, आणि माझ्यासोबत बसला होता. सो तो अगोदर मी सगळी यांच्यावरची जी धूळ वगैरे होती ती रिमूव्ह करून घेतली एक खराब कपड्याने. तुम्ही बघत आहे किती खराब आहे असं कापड. सो त्याच्यानेच म्हणता असं, पण आता बुक्सवर इतकी घाण होती कारण त्यांना वरती ठेवलं होतं कबडवर, सो त्याच्यामुळे. तुम्हाला पण बुक रीड करायचं आवडत असेल अधूनमधून, सो तुमच्यासाठी सजेशन आहे राधेय, मृत्युंजय, भगवद्गीता तर ऑलमोस्ट सगळ्यांकडे असते. त्याच्यानंतर राहिलेला जो ऑरेंज कलरचा पेपर होता. सो अशा पद्धतीने मी ऑल सगळ्या म्हणजे सगळ्याच पुस्तकांना लावून घेतलेलं आहे. नीट नेटकं माझं क्लीन रचून झालेले आहे. सो ते मी इथं क्रॉप करून घेतले, व्हिडिओ खूप मोठा होत होता. नंतर नित्यांसोबत हा आता 5 आणि त्याच्यासोबत मी हा वेळ टाईम स्पेंड करते. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड तो भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या अँड बाय. आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब.